सेम असंच पांडासाठी करायचं. काय रे लॅपटॉप आहे का? केला का अभ्यास का नाही? केला का पूर्ण? पूर्ण किती लोकांचं झालं रे? आय मीन करून बघितलं पूर्ण. त्याची एक फाईल होती कंप्लीट पांडास, ते बघून तसंच नवीन डेटा सेटवरती घेऊन तुम्ही करून बघितलं नाही किया? क्यू? ओके आकाश ॲज एक्सपेक्टेड. हाँ कर्नल में कितने लोगों से इश्यू होते हैं? तो आपने मैडम 2-3 कर्नल बनाए होंगे इसलिए आ रहा है. हाँ तो कर्नल अपडेटेड नहीं है आपका, तो पैकेजेस इंस्टॉल करने पड़ते हैं. तो जितना भी वो बोले ना कर देना. वो कोई थर्ड पार्टी कुछ इंस्टॉल नहीं करता, वो सेफ है वो. हाँ कर दो ना उसमें सब. अरे पैकेजेस क्या रहते हैं, आई मीन उनके वो बोलते हैं कि उनके नमपाई के सब वर्जन्स के पैकेज होते हैं. तो आपके जो डिवाइस को जो सूटेबल है वो पैकेज फिर रन होता है. ठीक है, //वर्जन / ऐसा लगा यूज करना. ठीक आहे. आकाश पूर्ण प्रोजेक्ट झाला. हो मॅडम अभी छोड़ो, कनेक्शन ही बंद हो रहा. ये भी लगा लो नीचे. नाही करून बघितलं. ओके आकाश डिड, फक्त आकाशने केला. संदीप कुठे? केला का संदीप प्रोजेक्ट? ऑनलाइन वी जस्ट लॉस्ट आवर कनेक्शन. अरे किया क्या? स्वतःहून करून बघितलं का? त्या दिवशी आपण जसं करत होतो तसंच स्वतःहून. आकाश डेटा सेट मी दिलेला घेतला की दुसरा घेतला? दुसरा घेतला सर. गुड. सगळं करून बघितलं? हो. कळलं का आता पांडास काय काय करू शकतं, काय नाही करू शकत? गुड. और एक नाम भूल गया मैं, प्रोजेक्टवरनंच आठवलं मला. प्रेरणा कोणतरी मला नंपायचा प्रोजेक्ट पाठवला होता. हा तर मॅडम पद्धत असते, सर प्लीज चेक माय प्रोजेक्ट. चेक प्रोजेक्ट संडेजला ते पण. आप थोडा बोला करू. माझ्यासाठी नाही करत आहे तुम्ही, स्वतःसाठी करताय. करतो मी चेक, प्रॉब्लेम नाही काही. असतं एक काही. पासवर्ड काय आहे? 9022. ठीक आहे. नंपायचं झालं सर्वांचं. ठीक आहे. सेम फॉर पांडास.
त्या दिवशी आपण कुठपर्यंत केलं बघूयात. ॲक्च्युली तो लॅपटॉप कुठे आहे? आय मीन ती अर्धी व्हिडिओ त्या लॅपटॉपमध्ये आहे. आपण नंपायच्या प्रोजेक्ट डिस्कशनची, नंतर मग पांडासची, तर एक व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे आपली. आठवतं का गुगल कोलॅब? मी हे नव्हतं आणलं, चार्जर नव्हतं आणलं, सो ती एक व्हिडिओ आपण त्यामध्ये केलेली प्रोजेक्टची, ती तिकडे आहे. Akash, what data set did you use? सेल्सचा डेटा सेट घेतला सर, कुठून घेतला होता? कॅगलवरनं. ओके, ठीक आहे. तुम्ही एकदा दाखवू शकता का काय केलं, म्हणजे सगळ्यांना पण कळेल. हो. एक सेकंड फक्त, तुम्ही शेअर. हो, तेच करतोय. तुम्ही नाही केलं का? काय केलं? बरोबर, मग काय केलं? मी दिलेलंच केलं का? ऐसा नाही ना, खुद से करके देखो. आज स्वतःहून करा. लॅपटॉप आणलेत का? बस आज बघून घेऊ आपण. आज मेन सगळ्यात मॅक्झिमम क्वेश्चन विचारणारी एक कन्सेप्ट ती घ्यायची आहे, हँडलिंग ऑफ नल व्हॅल्यूज अँड मिसिंग व्हॅल्यूज. ते एकदा समजलं की मोर दॅन इनफ. कारण कोड तर कुठूनही मिळतो, कन्सेप्ट समजली पाहिजे. कधी मीन वापरायचा, कधी मोड, कधी मीडियन, कसं वापरायचं त्यासाठी स्टॅटिस्टिकलचं पण आहे. असो, जर ते प्रोजेक्ट केलं तरच पांडात समजेल, मी सांगतोय. आणि काही नाही रे, फक्त सिंटॅक्स आहे ना वेगळे, बस लक्षात ठेवायचे. कन्सेप्ट तर मी एक्सप्लेन करतोच आहे तुम्हाला, फक्त यू हॅव टू नाव प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. आणि बेसिक्सवरतीच आपण थोडं लक्ष दिलं की हे खूपच इझी वाटत असेल. काय चांगला तुमचा प्रोजेक्ट, काही हे नाही, ऑल गुड. बघितलं मी सकाळीच. ठीक आहे. हा का, शेअर युअर स्क्रीन. आकाश. हो सर, करतो. एक्सप्लेन पण करशील? अरे थोडंफार तर कर. काय केलं दिसतंय का रे? सुपरमार्टचा सेल्स डेटा घेतला सर. हां, मग फर्स्ट 10 थांबा. रेकॉर्ड्स. कनेक्ट, ठीक आहे. डेटा करेक्ट CSV मध्येच केला. ठीक आहे, एक सेकंड थांबा. आता कळालं की तुम्ही किती सोर्सेसवरनं डेटा करेक्ट करू शकता? कोणी वेगळं करून बघितलं का? करून बघितलं का एक्सेलचा? झाला का? सेम केला असेल. आय मीन हे नाही, रन नाही, कमांड ती नाही, बट हेड वगैरे बाकी गुड. हो, एक्सटेन्शन चेंज होतं ना, करेक्ट. म्हणून करून बघा, असं जेसॉन वगैरे पण घेऊन बघा, काही फरक नाही पडत. डेटा कनेक्टिव्हिटी कळते. मग पांडासमध्ये किती सोर्सेस, क्वेश्चन विचारतात किती सोर्सेसवरनं. तुम्हाला सेम पॉवर BI मध्ये पण विचारतात ना, किती सोर्सेसवरनं डेटा तुम्ही फेच करू शकता. ठीक आहे, पुढे. येस, df.head एक्सप्लोरिंग केलं. काय काय होतं त्याच्यामध्ये? सिटी, ऑर्डर, ओके. ते बाय द वे तुम्ही ते ओके 10 घेतलात तुम्ही. बाय डिफॉल्ट किती असतं रे? हां, आता बाय डिफॉल्ट आर्ग्युमेंट कळालं का फंक्शन्समध्ये कसं? हा पण एक बॅकएंडला ओके दिस इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, बट अगेन दिस मेथड और दिस फंक्शन हॅज सम डिफॉल्ट थिंग. तर ती काय आहे? 5. गुड. पुढे. टेलचा रेकॉर्ड किती आहे शेवटपर्यंत? बापरे, मोठा होता. 10,000. गुड. df.shape साईज हे सगळं कुठे करतो आपण? अजून कशात करतो रे?
ॲट्रिब्यूट्स कसले आहेत? नंपायचे आहेत ना, ॲट्रिब्यूट्स ऑफ एन ॲरे. पुढे df डॉट कॉलम्स काय केलं? इन्फो. व्हॉट इज इन्फो? काय देतं? डेटा के अंदर डेटा नाही मॅडम, डेटा का डेटा. मराठीत शब्द डेटाचा डेटा, त्यालाच मेटा डेटा म्हणतो. पुढे हां, आता इथे कंडिशन काय लावली एक्सप्लेन कर. मी सर हो, जर प्रॉफिट 500च्या वर असेल तर तेच शो करायचं फक्त तेवढे. गुड. फिल्टरिंग. ठीक आहे, कसं करतात? मी एक व्हेरिएबल घेतला नवीन, ठीक आहे, डीएफ ऑफ डीएफ प्रॉफिट ग्रेटर दॅन 500. ठीक आहे, आणि प्रिंट करणार ते नवीन व्हेरिएबलला केलं. सिम्पल येऊन गेलं. व्हेरिएबलचं नाव पण आपल्याला कळायला पाहिजे तसं घेतो. बरं, गुड. पुढे मिसिंग डेटा हां. शिकवलं नाही तरी मग ट्राय केलं सर. चलो थांबा, इकडनंच आपण सुरू करू मग. ठीक आहे, हँडलिंग मिसिंग डेटा. सगळ्यात पहिले डीएफ डॉट इज नल. तो काय करतो रे? सगळ्यात पहिले व्हॉट डज इट गिव्स? नल व्हॅल्यू. ठीक आहे, आणि सम डॉट सम, जेवढा पण नल व्हॅल्यूज आहे त्यांचा सम करून देणार. बस दिस, एवढ्या 2 कमांड लक्षात ठेवा. बस असा चेक करता. ठीक आहे, आगे आता मोस्टली क्लीनडच डेटा आहे. मी घेतला एक अनक्लीन डेटा आहे माझ्या, रँडम जनरेट केला आहे, त्याच्यावरती दाखवेल. पुढे नल डेटा ड्रॉप केला. गुड. असेल तर तिथं 0 व्हॅल्यू फिल केलं सर. हां, fill in नल it. गुड. कॅटेगरी वाईज काउंट केला. व्हॅल्यू डॉट काउंट. ओके, म्हणजे स्नॅक्स टोटल किती होते, बेकरी प्रोडक्ट्स किती होते. ठीक आहे, गुड. कळतंय कसं एक्सप्लोर ॲनालिसिस, आय मीन नॉट ॲनालिसिस बट हाऊ वी आर फेचिंग अँड एक्सप्लोरिंग द डेटा. काय डेटा अंडरस्टँडिंग ही स्टेप एक्सेलमध्ये केली असेल तुम्ही कधी, है ना. पुढे गुड. नंबर सोर्स इन इच सब कॅटेगरी. गुड. अजून सब कॅटेगरी होती. थांब थांब थांब, कसली? थांब थांब रे बाळा. हां, सब कॅटेगरी. ओके, डॉट काउंट. ओके, ठीक आहे, चलो. फिश वगैरे सगळं झालं. सिटी वाईज फिल्टर केलं सर. क्या बात आहे. गुड. इंटरेस्ट. अच्छा, ग्रुपिंग पण करून बघितलं का? हो, ते वापरले सर. ओके, गुड. 2 गोष्टींना ग्रुप बाय केलं त्यांनी. कशाला? कॅटेगरीज अँड सेल्सला. ठीक आहे, गुड. प्रॉफिट कॅटेगरी वाईज कुठल्या कॅटेगरीमध्ये प्रॉफिट जास्त अरे ग्रुप बाय एसक्यूएल झालंय ना. ग्रुप बाय एसक्यूएल मध्ये पण आहे. 2 गोष्टींना आपण ग्रुप करून त्याच्यावरती एक ऑपरेशन करतोय. वही तो आहे, फक्त याचा सिंटॅक्स पण सेम आहे, त्याच्यापेक्षा सेम आहे. आय मीन थोडा इझी आहे. ठीक आहे, आणि टोटल चांगला ॲनालिसिस केलं आहे, चांगला केला आहे. खाली टोटल प्रॉफिट इन सिक्स, इथे पण हेच केलं असेल. ग्रुप बाय. करेक्ट, ग्रुप बायच केलं आहे. झालं का? हां, म्हणजे व्हिज्युअलायझेशन करायचं होतं सर. नाही, अजून शिकवलं नाही ना, नका करू. शिकवलं नाही पण. हो. हां, गुड. करू स्टॉप सर. येस. सॅटर्डे संडे म्हणून तर दिलं तुम्हाला तर मी डेटा सेट पण दिला होता, तो बघूनच करायचा होता. त्याने तर नवीन घेऊन करून बघितला. कळलं का कसे? असानेच आता म्हणजे कन्सेप्ट तुम्ही, आता मी तुम्हाला थिअरॉटिकल किती एक्सप्लेन केलं नाही समजणार रे. तुम्ही जोपर्यंत करून बघत नाही ना, आता कारण की आता चलो मी तुम्हाला तर बोलणं शिकवत होतो, पण तर मला तुम्हाला लहान बाळाला कसं बोलणं शिकवतो, अरे काका मामा कसं तसं म्हणून आपण प्रॅक्टिस करून बघत होतो आपण प्रत्येक गोष्ट. आता तुम्हाला बोलणं येतंय,
यू जस्ट हॅव टू फ्रेम युअर ओन थिंग्स. आता ते कसं तुम्हाला जर स्वतःच्या मनापासून काही बोलायचं असेल, मनाने काय बोलायचं असेल, ते तर मी नाही सांगू शकत ना हे तुम्ही मनाने बोला. त्यासाठी तुम्हाला अजून हीच प्रॅक्टिस परत 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 करावं लागेल. आता मनाने करून बघा, तेव्हा कुठे मग अजून कमांड येईल लँग्वेजवरती. आणि एक डिफरन्स पण अगेन आय एम सेइंग, तुम्हाला मी बोललो काही डिफरन्स जे लोक करतायत त्यांचा डिफरन्स ते नाही करत आहे. डिफरन्स लगेच दिसतो. संदीप सॅटर्डे संडे काय केलं? डेटा फ्रेम काय असते संदीप? आविष्कारच्या मागे, हर्षलच्या बाजूला. काहीच केलं नाही याचा अर्थ. सोडा, आय वॉन्ट टू वेस्ट माय टाईम. खूप करून झाला. यासाठी दुसरी एक एकदम हाताशी देऊन ठेवलं होतं सगळं. फक्त थोडं डोकं लावून करायचं होतं बस. मला डेटा सेट पण दिला होता मी. कधी करणार? तुम्ही केला का? कसला केला? सेल्सचाच केला का? सगळे सेल्सचा नका करू, दुसरा करून बघा जरा, काय फरक नाही पडत. अजून एक करून बघा प्रोजेक्ट आजचं झाल्यावर, तेवढंच हँड्स ऑन येईल. मी पण शिकताना तसंच थेरॉटिकल केलंच नाही, डायरेक्ट डेटा उचलायचो. ओके ग्रुप बाय कसं करता, अच्छा मला ह्या कॉलमला ह्या कॉलमला ग्रुप बाय करायचं आहे जेणेकरून सेल्स येईल. ओके लगेच ग्रुप बाय करून बघितलं, एरर आलं, काहीतरी सिंटॅक्स चुकला, ठीक आहे सिंटॅक्स चुकला, परत करून बघितलं, ठीक आहे. मग याच्यात नल व्हॅल्यूज दिसत आहे, मग नल व्हॅल्यूज ओके असा क्लिअर करतात. नल माझ्याकडे बुक होती, असा क्लिअर करतात. त्यामध्ये वेगळं डेटा एक्झाम्पल घेऊन येतो, लगेच माझ्या एक्झाम्पलवरती करून बघितलं, तसं झालं. स्टॅटिस्टिक्स ओके. इथे नल हँड ठीक आहे. सगळ्यात पहिले व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन नल व्हॅल्यू अँड मिसिंग व्हॅल्यू? सर स्क्रीन शेअर. येस 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 सॉरी. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन नल व्हॅल्यू अँड मिसिंग व्हॅल्यू? ठीक आहे. स्पेसेसच्या बाबतीत मिसिंग व्हॅल्यू काही स्पेस ऑक्युपाय करते का? कोण दोघांपैकी कुठली स्पेस ऑक्युपाय करते, मिसिंग व्हॅल्यू की नल व्हॅल्यू? काय वाटतं? ती स्पेस ऑक्युपाय करते. त्या सेलला किंवा त्या तेवढी स्पेस आहे जिथे तुमची व्हॅल्यू आहे, तिथे रेकॉर्डच नाही झाली आहे. आणि दुसरी एक आहे जी रेकॉर्ड झाली आहे बट नल आहे, तिथे नल आहे. तर मग कुठे स्पेस, कुठली स्पेस जास्त असेल, कुठली स्पेस कमी असेल? नल व्हॅल्यूला. ठीक आहे. का बरं? बिकॉज देर इज समथिंग बट विच इज अनफॉर्मॅटेड. म्हणजे ते प्रॉपर त्या फॉर्मॅटमध्ये नाही आहे, किंवा मिसलिनियस होतं, किंवा व्हॉट्स एव्हर इट वॉज. सो इट हॅज सम काइंड ऑफ स्पेस. आय वॉज आस्क दिस क्वेश्चन. इट हॅज सम काइंड ऑफ स्पेस. whereas in your missing value, ठीक है, तिथे व्हॅल्यू रेकॉर्डच झाली नहीं है, दैट स्पेस. ठीक है, तो दो डिफरेंस है. मिसिंग वैल्यू क्या होती है, जिसमें कि कोई वैल्यू रिकॉर्ड हुई ही नहीं है. ठीक है. और नल क्या होती हुई है, लेकिन एक तो वो उसका फॉर्मेटिंग के वक्त फॉर्मेट चेंज हो गया, इसलिए नल आ रहा है. ठीक है. अगर आपने एक्सेल पे फॉर्मेटिंग करते होगे तो उसमें नल आ जाता होगा,
मैं तो आपको पहले दिन ये तो बैक एंड है, यही तो है, होतं का रिलेट. ठीक आहे, समजलं. आणि दुसरं काय होतं स्पेसेसचं, हे दो डिफरन्स. आता याच्यातला कुठलाही एक विचारतील, तुम्ही तर दोघं करून जा. ठीक आहे, समजलं. आता तुमच्या डेटा सेट्समध्ये काय होतं, आय हॅव टेकन एक्झाम्पल ओव्हर हियर. हे काय करतं रे, इज नल. टोटल किती याच्यामध्ये नल व्हॅल्यूज आहे हे दिलं त्याने. ठीक आहे, कुठल्या एकाच लाईन, तुम्हाला बोलवतो आता फक्त एका लाईनचं आहे. कारण हे खरंच म्हणतो, हवं आहे का बघा. काय करता, सम टोटल कितने हैं वो दिया. ठीक आहे, आता किती हे होते आपल्याकडे, कॉलम्स किती होते, 5 होते ना. 1 2 3 4 5. त्यामध्ये किती कॉलम्समध्ये मिसिंग व्हॅल्यू आहे, 3. अभी इसको हँडल करना है. ठीक आहे, याला तुम्हाला हँडल, आय मीन काढावं तर लागेल मिसिंग व्हॅल्यूज. नंतर ते पुढे ॲनालिसिस कसं करणार, त्याच्या अजून पुढे मशीन लर्निंग मॉडेलमध्ये फिट कसं करणार. ठीक आहे, तर कसं काढता हा, हे बघा. आता मी काय केलं, एक नवीन व्हेरिएबल घेतलं. याचं सिंटॅक्स कसं आहे, डॉट मीन. ठीक आहे, सेम बघा, न्यू व्हेरिएबल्स df कॉलम विथ नल. ठीक आहे, एज अँड मीन एवढंच आहे. आणि प्रिंट काय करणार, न्यू व्हेरिएबल. समजा का. ठीक आहे, हां ठीक आहे. आता याने काय केलं, या कमांडने काय केलं तुमचं. ठीक आहे, एक सेकंड जाऊ द्या, परत एवढं करावं लागेल. हां, या कमांडने काय केलं तुमचं, की जो तुमच्या नल व्हॅल्यूज आहे ते कशाने रिप्लेस केल्या, त्या कॉलमच्या मीनने. आता एक बघा, तुम्हाला इथे जरा थोडं स्मार्ट इफ यू थिंक, तुम्हाला मीन फाइंड करायची गरज पण नाही पडली, त्याने फाइंड पण केलं. ठीक आहे, ठीक आहे, अजून रिप्लेस नाही केलं, आपण फिल करणार आहे अजून त्याला. ठीक आहे, केलं मीन. बाय द वे तुम्हाला जर चेक करायचं असेल तर कसं करणार, व्हिडिओ भेटली नाही तर तुम्ही किती डिपेंडंट आहे व्हिडिओवरती. असं by changing your kernel you can use two data frames together. कर्नल चेंज करना पडतं. ठीक आहे, आणि 2 व्हेरिएबल्स दिले तर केलं आहे मी. त्या दिवशी तुम्ही सांगितलं क्युरिओसिटी आली, मी करून बघितलं. तर मग जेव्हा नल व्हॅल्यूज हँडल करायला गेलो तर त्याने डिटेक्ट नाही केलं मीन त्याचा. हा, मग मी कर्नल चेंज केला, तर नेक्स्ट पहिल्या कर्नलमध्ये घेतलं जिथे डेटा लोड केलेला मी. ठीक आहे, तोट कर्नल घेतलं तर होऊन गेलं, सायमल्टेनियसली झालं. हां, नाही स्प्लिट कर्नल म्हणून पण एक असते, बट याच्यात हां, आय मीन नॉट एक्सटेन्शन, बट यू कॅन स्प्लिट युअर कर्नल अँड यूज. बट त्यासाठी तुम्हाला .py एक्सटेन्शन वापरावं लागतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे बघा, इथे स्प्लिट टर्मिनल आलं होतं, हे देखो. एका वेळेस दोन्ही ठिकाणी तुमची प्री प्रोसेसिंग होईल.
हे ॲक्च्युली सायमल्टेनियसली वेन वी वर्क ऑन 2 डिफरंट अल्गोरिथम्स ऑफ मशीन लर्निंग ॲट दॅट टाइम वी कॅन डू दॅट. असो ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला नंतर सांगतो मी काय क्वेश्चन होता. ठीक आहे. आता हे काय केलं, एज फील्ड हा एक नवीन व्हेरिएबल घेतला आपण. आय मीन सॉरी नवीन एक कॉलम बनवली, कारण की DF आहे ना, डेटा फ्रेम एज फील्ड इक्वल्स टू DF एज डॉट फिल NA मीन एज. हे काय केलं, एक नवीन कॉल. आता ऑलरेडी आपण जो एज घेतला आहे आता फिल केला आहे, ठीक आहे. बट आपल्याला जी नवीन फील्ड जो एज आहे तो आपण एका नवीन कॉलममध्ये स्टोअर करायचा आहे. आपण मीन घेतलं, मीन आता घेतलं, ठीक आहे. हे मीन आलं. आता काय करू, आपल्याला मीन फिट करायचं आहे. ते आपण नवीन कॉलम घेतली, त्याच्यामध्ये जिथे जिथे नल होतं तिथे मीन चाललं आहे, आपल्याला आता तिथे टाकायचं आहे मीन. आता समजलं, ठीक. त्यासाठी काय केलं, DF डॉट एज फील्ड एक नवीन कॉलम बनवलं, एज फील्ड इक्वल्स टू DF एज. कशामध्ये करायचं आहे आणि काय करायचं आहे असं मराठीत हे लक्षात ठेवा. कशात करायचं आहे, एजमध्ये. काय करायचं आहे, पण मग मीन एज. पण आता मीन एज ऑलरेडी आपण इथे काय घेतलेलं आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं, बस यही तो है. हा काय आला तुमचा मीन. या कमांडने काय झालं, हां ठीक आहे. आता मला सांगा, मी ते मीनच का घेतला, मीडियन मोड का नाही घेतला. तर आय गेस एक्सप्लेन केलं होतं मी. आई वॉन्ट गुड टेक, यही तो क्वेश्चन है इंटरव्यू वाला, कब मीन लो, कब मीडियन लेना, कब मोड लेना. ठीक है, बट कॉलम छोड़ दो, चलो कॉलम विसरून जा. तुम्हाला एज कॉलमच दिसत नाही आहे, फक्त तुमच्याकडे कॉलम आहे. हे कॉलम नेम नाही दिसत आहे तुम्हाला, भूल जाओ अभी. ऐसा 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 देखो. ठीक आहे. तुम्ही जर मीन बघितलं, आय मीन एज जर बघितलं, चलो मीन कधी यूज करतं ते लक्षात घ्या. वेन एव्हर युअर डेटा इज लाईक, म्हणजे असं त्याच्यामध्ये हेवी आउटलायर्स नाही आहेत, ठीक आहे. आउटलायर्स काय ते पण सांगतो. सगळ्यात पहिले म्हणजे काय की लेट्स से आता तुमच्या क्लासमध्ये पैशाचं एक्झाम्पल दिलेलं ना मी, 500 500 200 300 400. माझ्याकडे तर पैसेच नाही आहे, ठीक आहे. 200 400 500 पैसे नाही आहे, पैसे नाही आहे. 200 300 400 500 नाही आहे, 2 लोकांकडे पैसे अजून. काय केलं इथे, ठीक आहे. 500 400 500 असंच आहे. रेंज काय होती रे आपल्याकडे पैशाची, 100 to 1000, ठीक आहे. मग एकंदरीत ज्यांच्याकडे, जसं आमच्या तिघांकडे पैसे नव्हते, तर आपण तिथे काय फील करू, एक प्रॉपर मीन घेऊन सगळ्यांचा, ॲव्हरेज घेऊन. नाही नाही, वो डिस्ट्रीब्युशन छोडतो, ॲव्हरेज घेऊनच करू ना आपण, ठीक आहे. तर कधी पण तुमचा डेटा एक नॉर्मली असं त्याच्यामध्ये हेवी आउटलायर्स काही नाही, नॉर्मल आहे. आता तुम्ही एज जर बघितलं, एजमध्ये नेहमी मीनच घ्यायचा, हॅक सांगून देतो तुम्हाला. कारण की एज तुम्हाला माहिती आहे 90 100 जाणार नाही आहे, आणि असं अगदी असं मध्येच 100, ती एका स्पेसिफिक रेंजमध्येच राहणार आहे. समजताय का तुम्ही, समजताय का रे, का नाही समजताय का काय बोललो मी आता. मग हा का बोललास, असो काय आलं, हे असं समजणारच नाही. तुम्ही कुठली पण यूट्यूब व्हिडिओ बघा, जसं मी सांगतो तसं तुम्हाला समजणारच नाही. हे मलाच समजायला खूप वेळ लागलेला की कधी मीन घ्यायचं का. नल पांडाजवरती याच्यावरच क्वेश्चन विचारतील, हाऊ डू यू हँडल मिसिंग व्हॅल्यूज, कसं ड्रॉप. ॲक्च्युली एवढं कोर पण नाही विचारत, ठीक आहे. तुम्हाला फक्त ड्रॉप करून दाखवायला विचारतात. ते तर 2 लाईन हे कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे नाही,
ठीक आहे. मीन कधी वापरतं नॉर्मल आहे डिस्ट्रीब्युशन्स जर तुम्ही बघितलं तर. ठीक आहे. त्यावेळेस काय करतो आपण सिम्पल. आता एज होतं इथे मीन काय घेतलं. ठीक आहे. त्यासाठी काय घेतलं आपण मीन. समजलं आता मीनचं. ठीक आहे. हां आता नेक्स्ट होतं कशामध्ये दिसलं आपल्याला सॅलरीमध्ये. मग तेव्हाच तर म्हणतोय मी काय बोललो तुम्हाला. एक मिनटं थांबा. असं लक्षात ठेवा एजचा मी हॅक दिला तुम्हाला. कधी पण तुम्ही पुढे एजवरती काम करा तर एजमध्ये जर मिसिंग व्हॅल्यू दिसला तर नेहमी मीनच घ्यायचं. जर तुम्हाला कॉलमचे नेम्स नाही माहिती ठीक आहे बट तुम्ही कॉलम बघून तर ठरवू शकता ना. अच्छा याच्यामध्ये जर रेंज बघितली तर स्पेसिफिक आहे. ठीक आहे. सो वी कॅन यूज मीन. ठीक आहे. जर त्याच्यामध्ये तुम्हाला जर भेटले आउटलायर्स आहे खूप मध्येच 1000 मध्येच 200 मध्येच 300 मध्येच 1 कोटी त्यावेळेस मीन घेऊन नाही चालणार ना. तुमची ॲक्युरेसी ड्रॉप होईल. मशीन लर्निंग आय मीन ॲनालिसिसची ॲक्युरेसी ड्रॉप म्हणतोय. तेवढं चांगलं ॲनालिसिस येणार नाही तुमचं. ॲक्युरेट ॲनालिसिस येणार नाही. ठीक आहे. समजलं मला. आविष्कार. ठीक आहे. असो. हां आता चला इथे तुम्ही सांगा मला सॅलरीचं कसं करणार. सगळ्यात पहिले सैलरी यहाँ देखो क्या यूज़ करोगे सैलरी के लिए. हां अरे बाळा सॅलरीसाठी काय आता सॅलरीमध्ये नल व्हॅल्यूज आहेत किती आहेत 200. यूज काय करणार मीन. आता या माणसाला 19 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. 29 सॉरी. अरे ते नका बघू रे यार तुम्ही. मग एक बघा 1 लाखामध्ये हाँ हो सकती है. मोड के लिए और एक चीज़ है तब बताऊंगा मैं. इथे ठीक है चलो मोड लेके देखो करो मोड. अरे सॅलरीमध्ये ठीक आहे तुम्ही जर सॅलरीची एक रेंज बघितली फ्रेशरची एक सॅलरी आहे एक कसली राहते. हां मीडियन कधी यूज करतो आपण. मीडियन कसा घेतो रे असेंडिंग ऑर्डरमध्ये लावतो मिडल मोस्ट व्हॅल्यू अँड वी टेक व्हॉट्स एव्हर इट इज. ठीक आहे आपण त्याचा ती व्हॅल्यू आमची मीडियन येते. तर मीडियन कधी यूज करतो आपण तुम्हाला सांगितलं होतं बार्गेनिंग करताना. खूप एक हाय अमाऊंट आहे खूप एक लो अमाऊंट आहे आपण काय म्हणतो या आपण याच्यात बघितलं अरे इथे नल व्हॅल्यू होते पण याच्यामध्ये मीन नाही करू शकत. तर मग इथे खूप एक उंच व्हॅल्यू पण आहे खूप तुम्हाला फाईंड नाही करत बसायचं आहे मीडियन काय येईल ते पायथन करून देईल तुम्हाला डॉट मीडियनने. बट तुम्हाला फक्त कुठे मीडियन वापरायचं ते तर समजलं पाहिजे. सिंटॅक्स सोपं आहे कुठून तुम्ही कॉपी करून घ्या गुगलवरनं ChatGPT कुठेवरनं बट वापरता तर आलं पाहिजे प्रोजेक्टवरती. इट्स माय प्रोजेक्ट. ठीक आहे. मीडियन कधी वेन देर आर लाईक या ठीक आहे वेन देर आर हेवी आउटलायर्स. हां आता वॉट आर आउटलायर्स. Outliers are the data points which deflect or are very far from your entire data. For example, प्रत्येकाकडे आता एकाकडे 1 2 2 3 3 गाड्या असतील ना. असं आहे का कोणीकडे 7 गाड्या. दॅट्स आउटलायर. जर असेल ना कोणी आउटलायर. प्रत्येकाकडे आता 1000 2000 3000 4000 5000 आहे. ठीक आहे. सपोज यांच्याकडे 1 लाख रुपये आहेत. दॅट्स आउटलायर. येतील अरे ते तो यार. ठीक आहे तुम्हाला पॉवर बी आय तुम्हाला पण शिकायचं होतं ना. पॉवर बी आय तुम्हीच बोलले होते पॉवर बी आयचं. नाही ठीक आहे दुसरं कोणीतरी होतं आदल्या बॅचचं होतं. त्यांना मी छान ऑप्शन दिला एक मला देईल पॉवर बी आयसाठी.
ठीक आहे त्यांच्याकडे 1,00,000. तर मग आउटलायर कोण झाले? समजलं का आउटलायर काय आहेत? ठीक आहे. आउटलायर जर आपण हँडल करतो तर देर आर 2 मेथड्स. जर तुम्ही कधी फीचर इंजिनिअरिंगच्या कोरमध्ये गेलेत डेटा सायन्समध्ये तर झेड स्कोअर म्हणून एक मेथड आहे. ठीक आहे. किंवा IQR म्हणून IQR इंटर क्वार्टाईल रेंज. ठीक आहे. अँड झेड स्कोअर झेड स्क्वेअर स्कोअर झेड स्कोअर आहे का झेड स्क्वेअर स्कोअर आहे झेड स्क्वेअर आहे ना झेड स्कोअर आहे ना. तर ह्या 2 मेथड्स आहेत ज्याच्याने तुम्ही आउटलायरला हँडल करतात. ठीक आहे. जर तुम्ही डेटा सायन्सच्या इंटरव्ह्यूला गेलात किंवा जर हार्डकोर एखादी तुम्हाला परत परत बोलतो मी एखादी कंपनी जर पायथनवरती डेटा ॲनालिसिस करत असेल ठीक आहे जर तुम्ही त्या कंपनीत गेलात तर तुम्हाला हे विचारतील की पायथन वापरून तुम्ही कसं आउटलायर्स हँडल करू शकता. ठीक आहे. तर पहिले तर विचारते वॉटर आउटलायर्स ते माहिती पाहिजे. आता समजलं त्याला हँडल करण्यासाठी सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला काय बोललो मीडियन. ठीक आहे. बट मल्टिपल टाइम्स नॉट ओनली मीडियन वुड वर्क. ठीक आहे. मग त्यासाठी अजून 2 एक्स्ट्रा मेथड्स आहेत जास्त मला माहीत नाही लिहून घे ठेवा कुठेतरी झेड स्कोअर अँड IQR इंटर क्वार्टाईल रेंज. ठीक आहे. त्या मेथडने तुम्ही आउटलायर्सला हँडल करता. तो ठीक आहे. कोणाला जर बघायचं असेल तर त्या फाईलमध्ये असेल नाही तर तुम्ही गुगलवरती यूट्यूबवरती ChatGPTवरती बघून घ्या IQR कशी सॉल्व्ह करतात. करेक्ट. Q1 Q2 75 25. हां 1 मिनिट 2 मिनिट. EDA mastery 1 सेकंड बस. dealing with null values, drop duplicates. Handling outlier. An outlier is a data point that significantly, technical terms है, an outlier is a data point that significantly differ from the other observations. समजलं का? अरे मी जे सांगितलं ते significantly differ from the other observations, significantly differ from the other observations, that is an outlier. ये टेक्निकल बुक मधून म्हणतो कुठून वाचत जा. ठीक आहे. डिटेक्टिंग आउटलायर्स फर्स्ट इज युझिंग बॉक्स प्लॉट. सेकंड इज युझिंग IQR मेथड Q3 - Q1. ठीक आहे. हां ठीक आहे. अँड थर्ड इज झेड स्कोअर मेथड फॉर नॉर्मल डिस्ट्रीब्युटेड डेटा. ठीक आहे. IQR रिप्लेस विथ मीन और मीडियन. अजून एक मेथड आहे ती मशीन लर्निंगमध्ये आयसोलेशन फॉरेस्ट. वो देखना है कि और एक मेथड मला आठवतं की मी सांगताना 4 मेथड सांगतो. एक आहे मीन मीडियन झेड स्कोअर IQR आणि जर मशीन लर्निंगमध्ये आयसोलेशन फॉरेस्ट वापरून एवढं जर तुम्ही इंटरव्ह्यूत बोलले ना बस आणि ते विचारतील करून दाखवा तर थोडं एकदा डोळ्याखालनं घालून घ्या फक्त. त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो रे तुमच्याकडे लगेच. अच्छा इसने कोर और डिटेल में देखा है. समजे. काही लोकांना तर आउटलायर काय हेच माहीत असतं बट त्याला हे म्हणतात आउटलायर. ठीक आहे. सगळ्यात पहिले कशाने डिटेक्ट कशाने करतो आपण बॉक्स प्लॉटने. ठीक आहे. आपण शिकणार आहे व्हिज्युअलायझेशनमध्ये. हँडल कशाने करतो तर ह्या मेथड्सने. समजे. डिटेक्शन इज डन बाय बॉक्स प्लॉट, हँडलिंग इज डन बाय दिस 4 मेथड्स. समजलं का रे संदीप पवन? खूप तुम्ही असं दिसतंय ना मला. नक्की ना? ठीक आहे. आता मीडियन आपण काय घेऊ. एकाची सॅलरी फ्रेशरची खूप कमी आहे एकाची खूप जास्त आहे. सो असं सॅलरीजमध्ये एक्सपिरियन्सनुसार व्हॅरी होत राहत आहे किंवा एखाद्या ऑब्झर्वेशन्समध्ये मल्टिपल व्हॅरी होत होते आउटलायर्स आहेत. तर त्यावेळेस आपण काय घेऊ मीडियन. ठीक आहे. बट वेन वी वॉन्ट टू फिट इन एनी मशीन लर्निंग मॉडेल ॲट दॅट पॉईंट इन टाइम विथ द रिस्पेक्ट ऑफ दॅट मशीन लर्निंग मॉडेल आपण हे वापरतो. समजे. ओके गुड. ओके. सॅलरी समजे त्यावेळेस. आता त्याचं मी तुम्हाला कसं आहे रे सेम काहीच फरक नाही. हाच सिंटॅक्स जो मी तुम्हाला लिहून दिला. सी न्यू व्हेरिएबल्स कॉलम विथ नल व्हॅल्यूज अँड मीडियन. आणि त्याला आपण प्रिंट केलं. आता मी F-स्ट्रिंग वापरून प्रिंट केलं थोडं रिव्हिजन. ठीक आहे. आणि नंतर आहे बघा नवीन कॉलम सॅलरी फील्ड कशामध्ये करायचं आहे आणि काय करायचं आहे. झाले तुमची मीडियन सॅलरी फील्ड. नंतर याला DF कॉलम्सने तुम्ही DF डॉट कॉलम्स परत घ्या ना. परत तुम्ही कॉलम बघू शकता. बघितलात पुढे. ठीक आहे. आता काय राहिलं मोडच राहिलं.
हां आता कशामध्ये नल व्हॅल्यूज आहे? ए सी बंद करा, सगळ्यांचेच डोळे लाल झाले तिथे. ए सी बंद करा. आहे का तिकडे रिमोट? ठीक आहे असो, बाहेर असेल ठीक आहे, जाऊ द्या, झालंच आहे, किती करायला आहे अजून टाईम. ओके फाईन, चल. मोड, फक्त मोडला काय घेतो आपण? एक 0 घेतो. एकदम ए सी घेऊन ये, ए सीचा रिमोट भेटला तर ठीक, नाही तर इथे बटन आहे, बंद करून टाक. इथे आहे का? सांगत जाणं, तुम्हाला त्रास होत असेल तर. आकाश तुझा प्रोजेक्ट शेअर कर ग्रुपवरती, ठीक आहे? आकाश. हो सर. हां अजून एक प्रोजेक्ट घ्या रेफरन्सला, मी तर 2 दिले, एक तुम्ही घ्या. आता तर करा, उद्या बनवून आणा, ठीक आहे? जर तुम्हाला कुठे अनक्लीन डेटा भेटला तर हे करून बघ. मोस्टली कॅगलवरती क्लीन देत रे, रॅन्डम वापरून जनरेट करून बघा, किंवा नाही काय तर स्वतः एक बनवा किंवा घ्या कुठून तरी, मिळतो अनक्लीन डेटा पण मिळतो, असाच क्लीन करायचा आहे त्याला. ठीक आहे, सेम, फक्त इथे आपण 0 वापरतो, ठीक आहे, सिंटॅक्स इथे इथे इथे, ठीक आहे. आणि एक मोड, हा एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्सचा होता, ठीक आहे. अजून एक आपण केला का रे? भेटलं का? नाही इथे नाही आहे ना. एक काम करतोस का, इथे बटन आहे याचं बाहेर, हां इथेच इथे एक्झॅक्ट इथे, तर तेवढं बंद करू. हां ये पटकन, ठीक आहे. आता तुम्ही जर, ठीक आहे, मोडचं अजून एक गोष्ट असते, जेव्हा पण कॅटेगॉरिकल टर्म्स असतात ना, ॲट दॅट पॉईंट इन टाईम ऑल्सो यू यूज दिस मोड. म्हणजेच काय की जेव्हा लाईक असे असते ना, आय टी मार्केटिंग, म्हणजे नंबर्स नाही आहे, कॅटेगरीज आहे, त्यावेळेस मग आपण मोड वापरू शकतो, ठीक आहे. 2 अजून एक लक्ष असू द्या, ठीक आहे. मग आपण मोड यूज केला. त्यानंतर काय केलं मी तुम्हाला, काय बोललो? डी एफ. आता तुम्ही परत चेक केलं या 3 कॉलम्सचं, आता बघा काय आलं, 0 0 0 0, कारण की आपण फिल केलं. नंतर पुढे काय केलं, त्या कॉलम्सचं हेड चेक केलं, सी आता काहीच आलं नाही, आय मीन नल व्हॅल्यूज नाही आला. हां नंतर मग त्याला आपण, हां दिस वॉज व्हिज्युअलायझेशन बिफोर मिसिंग व्हॅल्यूज, विथ मिसिंग व्हॅल्यूज, नल व्हॅल्यूज, दिस वॉज आफ्टर दॅट. काय डिफरन्स वाटतोय का? आहे ना रे, भरल्या गेल्यात ना, ठीक आहे. ही तुम्हाला पाठवण्यात येईल. प्लस आज मी माझा नोट छानला होता, तर तुम्हाला याचं कोणाचा चांगला फोन असेल तर याची PDF करून घ्या. एखाद्याचा चांगला असेल ना, तर स्कॅन करून PDF करून घ्या. याचा पण असेल चांगला, याच्यात ED एक्सप्लेन केलेलं आहे, तर तुम्हाला अजून नोट्स असल्या तर अजून तुमच्या तर आहेच, बट हे अजून सिस्टमॅटिकमध्ये, तर बेअर विथ माय हँडरायटिंग. ओके फाईन. ही पण फाईल तुम्हाला पाठवण्यात येईल. समजलं आता मिसिंग नल व्हॅल्यूजच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, कधी काय वापरायचं, कसं वापरायचं, अल्टरनेट ऑप्शन्स काय काय आहे, आउटलायर काय आहे. कुठे? अरे आपण सगळं वापरू शकतो, मी तुम्हाला एक फक्त दाखवलं माहिती, कधी कुठे काय वापरायचं, ठीक आहे. आता तुम्ही वापरून बघा, जर तुमची ॲक्युरेसी चांगली येत असेल तर इट्स वेल अँड गुड, ठीक आहे. ॲक्युरेट असेल ॲनालिसिस तर वेल अँड गुड, नसेल येत, वाटतंय की नाही स्टील देर इज सम फ्लक्च्युएशन्स, करून बघा मीनने, किंवा एक वेळेस काय करा, त्यालाच मीनने करून बघा, त्यालाच अजून एक नवीन व्हेरिएबल घेऊन, आय मीन नवीन कॉलम नेम घेऊन मीडियनने करून बघा. एकदा मीडियन घेऊन ॲक्युरेसी चेक कर, आय मीन ॲनालिसिस करून बघा, एकदा मीन घेऊन ॲनालिसिस करून बघा. आता तुमच्याकडे काय, तुम्हाला थोडी कुठला कंपनीचा प्रोजेक्ट करायचा, तुमचा स्वतःचा करायचा आहे, करून बघा.
काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हे लक्ष द्या रे. हां, डुप्लिकेट सेम फॉर डुप्लिकेट. एक सेकंड कुठे गेला. ड्रॉप डुप्लिकेट्स. सी सेम आहेत सेम. डुप्लिकेटेड आहे का नाही पहिले तिथे देईल. ठीक आहे. नंतर काय ड्रॉप करायचं. फिल येणे काय करतं रे, फिल करतं जे आपल्याला जे पाहिजे असेल ते आपण लाईक वी कॅन फिल ॲट दॅट पॉईंट इन टाईम. ठीक आहे. आता फक्त एक पर्टिक्युलर कॉलमचं पण आपण चेक करू शकतो हेड. ठीक आहे. सेम फॉर 2 कॉलम्स आपण करू शकतो. हे केलं त्यांनी बघून बघून. हां, कंडिशन्स या दिलं होतं रे तुम्हाला. EDA1 दिली ना तुम्हाला. फक्त करायचं होतं. मला माहीत नव्हतं एवढं केलं यायचं. टू रिप्लेस नल व्हॅल्यूज वी यूज मीन मीडियन अँड मोड. एवढंच सांगितलं तुम्ही एका बॅचला. तुम्हाला तर अजून पुन्हा डिटेल देऊन टाकलं. ठीक आहे. बघा इथे पण दिलं आहे कसं मीन करता. डॉट मीन, डॉट मोड. हां, बाय द वे दिस इज अ बॉक्स प्लॉट. तुम्हाला आता लिहून दिलं होतं आउटलायर डिटेक्ट करण्यासाठी बॉक्स प्लॉट यूज करतो. हा बॉक्स प्लॉट आहे, असा असतो. ठीक आहे. आता याच्यात नव्हतं कुठला म्हणून. बाय द वे दिस इज युअर मीडियन. ही लाईन तुमची मीडियन देते. असं असतो. शिकणार आहे आपण कधी कुठला व्हिज्युअलायझेशनमध्ये कधी कुठला चार्ट वापरायचा. दॅट इज अ की थिंग. सी IQR मेथड दिली आहे. 75 तुला बोललेलो मी. झेड स्कोअर नाही आहे. ग्रुप बाय काय करतं SQL मध्ये. काय करतं ग्रुप बाय? ग्रुपिंग करतं. सेम. इसलिए तो पायथन आपका है लास्ट में. त्याचा काय सिंटॅक्स होता? ग्रुप बाय अँड कॉलम नेम. इथे काय करतं? फक्त प्रिंट. चलो प्रिंट काढून टाका. कायच मग फक्त प्रिंट एक एक्स्ट्रा आहे. DF डॉट ग्रुप बाय कॉलम नेम. आणि काय करायचं त्याच्यावरती? ऑपरेशन. वही तो था SQL में. तुमचं नाही झालं आहे ना. हां, मग तेच तर होतं SQL मध्ये. सेम तर आहे. म्हणून मी ज्या गोष्टी तुमचं नाही झाल्या आहेत ना म्हणून त्याच्यावरती जास्त वेळ देतो. हे झालं आहे म्हणून म्हणतो करून बघा तुम्ही. पायवट टेबल कुठे बनवायचं रे? ठीक है. यही से आपका विजुअलायझेशन सुरू होता है. ठीक आहे. आणि मर्ज काय करायचं? ठीक आहे. बाय द वे दिस इज आय विल से अ पार्ट ऑफ युअर फीचर इंजिनिअरिंग. ठीक आहे. आय नो याच्यात नाही घेत बट येतं. थोडं माहिती पाहिजे. फीचर इंजिनिअरिंग काय असतं? फीचर इंजिनिअरिंग गिव्स लाईक डज एक्स्ट्रॅक्ट मोर मिनिंगफुल फीचर्स फ्रॉम युअर डेटा. तुमच्या डेटावरनं आपण काय अजून फीचर्स एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. लेट्स से डेटवरनं काय काय अजून. जर कॅलेंडर माहिती असलं तर सगळंच. वीकेंड होता का? ठीक आहे. वीकडे होता का? ठीक आहे. नंतर टाईम असेल तर कुठला टाईम होता. विचार करा हे असल्यावर किती ॲक्युरेट ॲनालिसिस होईल रे. दॅट्स वाय फीचर इंजिनियरिंग इज इम्पॉर्टेंट इन डेटा एनालिसिस. बट एक्सपीरियंस वालों को पूछते हैं वो चीज़ें. सबको पता होना चाहिए यार क्या है फीचर इंजिनियरिंग. ठीक आहे. कसं करता आता हे बघा. DF डॉट इयर एक नवीन बनवला कॉलम. एक नवीन कॉलम बनवला. त्यामध्ये काय केलं? कशामध्ये करायचंय आणि काय करायचंय. सेम डेट कॉलममध्ये आपल्याला इयर पाहिजे होता. त्याच्यामध्ये आपल्याला मंथ पाहिजे होतं. हे फक्त फाउंडेशन आहे. याचं पण मी तुम्हाला एक पाठवतो. आहे माझ्याकडे फीचर इंजिनिअरिंग. आय शेअर यू. मग आता हे बघा हेड. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं इकडे बघा इयर आणि मंथ एक नवीन आला. 7 डे रोल विंडो. ठीक आहे. हे तुम्ही कधी मशीन लर्निंग कधी शिकाल?
त्याच्यामध्ये फीचर इंजिनिअरिंग लागतंच. ठीक आहे, आता हे झालं तुमचं सेव्ह करायचं. लास्ट क्लीन डेटा सेव्ह करायचं. काय सेव्ह नसेल केले तुम्ही, डायरेक्ट कंट्रोल एस दाबला असेल है ना. दिस इज द वे यू सेव्ह. 2 CSV, 2 XLSV. ठीक आहे, हा इथून तुम्ही सेव्ह केला ना. इथे ऑलरेडी क्लीन काय नाव, तुम्ही काही पण नाव देऊ शकता. ठीक आहे, बघा इथे येऊन गेला असेल कुठे ना कुठे. हे बघा, कार सेल्स क्लीन. हे बघा आला का. दॅट्स इट. नोट्स देणार, एवढं येणार. उद्या प्रोजेक्ट करून या. देन विल स्टार्ट विथ व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे, व्हिज्युअलायझेशन हेच आहे. इथून कॉलम घ्यायचं. अरे खूप इझी आहे व्हिज्युअलायझेशन, खूपच जास्त इझी. तुम्ही जर आता मी तुम्हाला थोडं जर दाखवायचं म्हटलं ना, तर हे बघा. ठीक आहे, हां इन्स्टॉलेशन तुम्हाला आता इन्स्टॉलेशन पण जमलं असेल. तेच आहे जसं आपण पांडाजमध्ये केलं, डिस्क्राईब वगैरे. ठीक आहे, कधी कुठला प्लॉट यूज करायचा तोच. ठीक आहे, आता इथे गंमत बघा. फिगर, फिक्स साईज, टायटल, एक्स लेबल, वाय लेबल, एक्स टिक, वाय टिक, शो. ठीक आहे, हां फिगर, टायटल, एक्स टिक्स, वाय टिक्स, शो. फिगर, टायटल. आता मी एक्स टिक वाय टिक घेतलं पण नाही, एवढं कंटाळा करत. ठीक आहे, हे बघा आउटलाईन डिटेक्शन लिहून ठेवलं आहे. याचे फक्त सिंटॅक्स लक्षात ठेवणे. फिक्स साईज, एक्स टिक्स, वाय टिक लिहिलंच नाही म्हणजे फक्त एक एक लाईनचा खेळ याच्यात. फक्त बघा इथे काय होतं रे, सगळ्याकडे PLT फक्त इथे एक SNS आणला कारण की तो बार प्लॉट आहे. ठीक आहे, इथे गरज नाही पडली कारण की इथे पाय प्लॉटमध्येच होतं. फक्त एक लाईन चेंज केली आपण. ठीक आहे, ओके तिथे. ठीक आहे, इथे पण बघा फक्त एक लाईन चेंज केली, बाकी सगळं तसंच आहे. फक्त आता तुम्हाला माहिती काय पाहिजे याच्यामध्ये, काय माहिती पाहिजे, कधी कुठला ग्राफ यूज करायचा. ठीक आहे, ठीक है. समझ लो, ये तब समझेगा जब आप कल करके आओगे. खुद के लिए करो, मेरे लिए नहीं. ठीक है. So yes, start writing your attendance. Online, apart from Akash, Siddhi, Achal, अभिषेक, अंकिता वगैरे किती लोकांनी केलं. तुम्हाला आता तो तुमचा प्रोजेक्ट रिलेट होत असेल जरा, झाला का एक तोच